लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन. भारताचा पहिला बोलपट आलम आरा कधीच पूर्ण झाला नसता जर एक दिग्गज वकील आणि पाकिस्तानचे भावी संस्थापक यांनी विठ्ठल यांची बाजू न्यायालयात मांडली नसती तर. मित्रांनो, झालं असं 1931 मध्ये दिग्दर्शक अर्देशीर इराणी जेव्हा भारताचा पहिला बोलपट बनवत होते तेव्हा त्यांना अशा ॲक्टरची गरज होती जो दिसायला देखणा आणि अभिनयात पटाईत असेल. त्यांनी त्या काळातील मूकपटातील सर्वात महागडा अभिनेता विठ्ठल यांची निवड केली. स्क्रिप्ट तयार होती आणि शूटिंग देखील सुरू झाले. मात्र विठ्ठल यांचा शारदा स्टुडिओ सोबत आधीच करार झाला होता. त्यामुळे जेव्हा विठ्ठल यांनी इम्पेरियल मूव्ही टोनच्या आलम आरामध्ये काम करण्यास सुरुवात केली तेव्हा शारदा स्टुडिओने त्यांच्यावर कराराचा भंग केल्याचा आरोप करत त्यांना न्यायालयात खेचले. विठ्ठल यांचं करिअर तर धोक्यात आलंच होतं आणि त्यांच्याकडे फारसे पर्याय सुद्धा उरले नव्हते. अशा वेळी मदतीला धावून आले त्या काळचे सर्वात महागडे आणि हुशार बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. विशेष म्हणजे पुढे जाऊन भारत पाकिस्तान फाळणीत मुख्य भूमिका बजावणारे जिना हे त्या काळी मुंबईचे प्रसिद्ध कायदेतज्ञ होते. जिना यांनी कोर्टात अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी सिद्ध केलं की एखाद्या कलाकाराला त्याच्या प्रगतीपासून रोखणारा करार कायदेशीररित्या टिकू शकत नाही. जिना यांनी ही केस जिंकली आणि विठ्ठल यांना आलम आरामध्ये काम करण्याची अधिकृत परवानगी सुद्धा मिळवून दिली. कोर्टाची केस जिंकून विठ्ठल सिनेमात आले, पण त्यांच्यासमोर एक वेगळीच अडचण उभी राहिली. आलम आरा हा बोलपट होता आणि विठ्ठल यांची उर्दू किंवा हिंदी भाषेवर तेवढी पकड नव्हती. त्यांचे संवाद तेवढे नीट नसल्याने डिरेक्टरने चित्रपटाची स्टोरी बदलली आणि विठ्ठल यांच्या पात्राला मुका म्हणजेच बोलू न शकणारा किंवा कमी बोलणारा म्हणून दाखवलं गेलं. तरीही या पहिल्या बोलपटाचे नायक म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. मित्रांनो, भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा अजब योगायोग तुम्हाला माहीत होता का? मोहम्मद अली जिना यांनी एका मराठी अभिनेत्यासाठी केस लढवली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.